नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 17 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे? डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आजी थेर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आजी थेर उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ या राज्यामध्ये आजी थेर उत्सव साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कसारा घाट खालीपैकी कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? कसारा घाट खालीपैकी कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाशिक ते मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी कसारा घाट लागतो. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पिण्याचे पाणी शुद्धी करण्यासाठी वापरण्यात येते. नेमके काय वापरण्यात येते? असा प्रश्न आहे मित्रांनो. पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्लोरीन. काय? क्लोरीन. ही आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रशियातील भारताचे राजदूत म्हणून खालीपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विनय कुमार यांची रशियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्व अभावी वांझपणा येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ई जीवनसत्वामुळे वांझपणा येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीतील कोणता देश प्रथम स्थानावर आहे? जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, लेटेस्ट मधला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फिनलँड. काय? फिनलँड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरण्यात येते? BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरण्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्षय रोगावर वापरण्यात येते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या रोजी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाथसागर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे? इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोखरण या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीपैकी
कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही. जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातून वाहते, पण नाशिक या जिल्ह्यातून वाहत नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अंदाज घेणे. खडा टाकणे म्हणजे अंदाज घेणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समाबद्दल योग्य शब्द निवडा. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तगाई. काय आहे? तगाई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, समुद्राची खोली डॅशच्या परिणामात मोजतात. समुद्राची खोली डॅशच्या परिणामात मोजतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फॅदम या परिणामात मोजतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1862 मध्ये मुंबई या उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 67. किती आहे? लोकसभा आणि राज्यसभा मिळून 67 सदस्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अबोल. काय आहे? अबोल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सविता या शब्दाला योग्य पर्याय असा शब्द सांगा. सविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूर्य. काय आहे? सविताचा योग्य शब्द सूर्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, 2020 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळालेले आहे? 2020 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रॉबर्ट विल्सन. कोणाला मिळाले? रॉबर्ट विल्सन. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते आहे? चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चपळ. काय आहे? चपळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फजल अली. हे काय होते? राज्य पुनर् आयोगाचे अध्यक्ष होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गोसी खुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? गोसी खुर्द धरण कुठल्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वेनगंगा या नदीवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील पहिले रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आलेली आहे? भारतातील पहिले रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई ते ठाणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आर्यभट्ट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सायट्रिक ॲसिड असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जिल्हा अधिकारी यांना तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, केरळमधील डॅशे अभयारण्य हातीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील हे अभयारण्य हातीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पेरियार. काय? पेरियार हे हातीसाठी
अभयारण्य प्रसिद्ध आहे? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मैको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या जिल्ह्यात आहे? मैको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, 1857च्या भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विंदा सावरकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, संस्कृतमधून मराठी जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? संस्कृतमधून जसेच्या तसे शब्द आलेल्या शब्दांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्सम म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, शिपायाने चोरास पकडले याचा प्रयोग ओळखा. शिपायाने चोरास पकडले याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सकर्मक भावे. काय? सकर्मक भावे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पंचशील तत्वाचे जनक कोण? पंचशील तत्वाचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडित नेहरू. हे पंचशील तत्वाचे जनक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संतांचे भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केलेला आहे? खालीलपैकी कोणत्या संतांचे भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.